पाठ 10. कठपुतळी. कठपुतळी म्हणजे पपेट शो हे भारताचे एक मनोरंजनाचे व लोककलेचे साधन आहे. हा एक अतिशय प्राचीन कला प्रकार आहे. मानवी समाजाच्या कल्पना, गरजा समजवण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी कठपुतळ्यांचा वापर अगदी प्राचीन काळापासून केला जात आहे. कठपुतळी म्हणजे लाकडापासून तयार केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या बाहुल्या. या बाहुल्यांचे हात आणि पाय हे हलविता येतात. या बाहुल्यांना बारीक आणि लांबून दिसणारे धागे बांधून त्या नाचविल्या जातात. त्यांना रंगही दिलेला असतो आणि वेशभूषा ही असते. कठपुतळ्या चालविणारा कठपुतळीकार बहुधा दुसरा इसम त्या नाटकात संवाद बोलत असतो. त्यानुसार कठपुतळीकार हा बाहुल्या नाचवितो. अशा प्रकारे हालणाऱ्या चालणाऱ्या बाहुल्यांच्या सहाय्याने एखाद्या नाटकातील वा पुराणातील प्रसंग सादर केला जातो. वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या प्रकारच्या बाहुल्या बनवून त्या वापरल्या जातात व त्यायोगे लोकरंजन केले जाते. कठपुतळी अनेक प्रकारे बनवल्या जातात. त्याची बनवण्याची पद्धतही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते. अनेक ठिकाणी ते प्राण्यांच्या कातडीपासूनही बनवले जातात. बहुतेक ठिकाणी ते सूत, लाकूड आणि कापडापासून बनवले जातात. कठपुतळीचा चेहरा आणि मान एकाच लाकडापासून बनवलेले असतात. यामध्ये कापूस आणि कापडापासून बनवलेले हात आणि धड जोडले जातात. त्यांचे कपडे चमकदार असतात. त्यांचे चेहरेही सुंदर रंगांनी सजवलेले असतात. ते डोक्यावर आणि छातीवर एकाच तारेने बांधलेले असतात. कठपुतळीचा इतिहास खूप जुना आहे, ज्याचा उगम सुमारे 4000 वर्षांपूर्वी झाला असे मानले जाते. राजस्थान या राज्याने ही कला वर्षानुवर्षे जपली आहे. येथे कठपुतळी नृत्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर या लोककलातून नैतिक आणि सामाजिक शिक्षणही दिले जाते. राजस्थानच्या अनेक भागात अजूनही कठपुतळी प्रचलित आहे. राजस्थानातील खेड्यापाड्यातून कोणत्याही जत्रा, धार्मिक सण किंवा सामाजिक मेळावा कठपुतळी नृत्याशिवाय अपूर्ण आहे. जगभरात 21 मार्च रोजी जागतिक कठपुतळी दिवस साजरा केला जातो. जागतिक कठपुतळी दिवसाची सुरुवात 21 मार्च 2003 रोजी फ्रान्समध्ये झाली. या बाहुलीनाट्याचा उपयोग मनोरंजनाबरोबरच शिक्षण आणि प्रसाराचे साधन म्हणून सर्वत्र होऊ लागला आहे. प्राचीन लोककला लोकांपर्यंत पोहोचवणे आणि येणाऱ्या पिढीला त्याची जाणीव करून देणे हा या दिवसाचा उद्देश आहे.